मित्रांनो, साधारण 23-24 वर्षांचा एक भारतीय मुलगा सौदी अरेबियामध्ये एका कंपनीत डिलिव्हरी करण्याचे काम करत होता. एके दिवशी तो एका घरात काही सामान पोहोचवण्यासाठी जातो आणि तिथे पोहोचून दरवाजाची बेल वाजवतो. थोड्या वेळात दरवाजा उघडतो आणि तो पाहतो की समोर 30 वर्षांची खूप सुंदर महिला उभी आहे. ती महिला इतकी सुंदर होती की त्याला तिच्याकडून नजर हटवता येत नव्हते. तिला बघतच तो बराच वेळ मंत्रमुग्ध होऊन उभा राहतो. तो इतका हरखून जातो की त्याला हेही आठवत नाही की तो तिथे सामान डिलिव्हर करण्यासाठी आला आहे. इतक्यात ती महिला त्याच्याकडे हात पुढे करते आणि त्याला भान येते. पावसाने तो तर खूप भिजलेला असतो. मग ती महिला त्याला आत येण्यासाठी सांगते. आकाश, जो सामान डिलिव्हर करण्यासाठी आलेला असतो, तो आत जातो आणि त्याच वेळी जोरात वीज चमकते आणि मोठा आवाज होतो. त्या आवाजामुळे महिला घाबरते आणि घाबरून ती त्याला मिठीत घेते. आकाश स्तब्ध होतो, पण त्याला अजूनही काहीच कळत नाही की पुढे काय होणार आहे आणि ती महिला एकटी त्या घरात का राहते. जर ती एकटीच राहते तर तिचा पती आणि मुलं कुठे आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही कथा रोमॅन्टिक आणि खूपच इंटरेस्टिंग आहे. जेव्हा तुम्ही ती शेवटपर्यंत ऐकाल तेव्हा तुमच्याही अंगावर काटा येईल आणि विचार करायला भाग पडेल की एवढे कडक नियम असतानाही ते दोघे असे कसे करू शकले. मित्रांनो, जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण कथा. उत्तर प्रदेशातील मेरठमधील एका छोट्या गावात राहणारा आकाश नावाचा एक मुलगा वय 23-24 वर्षांच्या दरम्यान आपल्या चुलत्यांच्या प्रभावाखाली होता. चुलते सौदी अरेबियामध्ये नोकरी करत होते आणि खूप पैसे कमावत होते. त्यांनी सुंदर घर बांधले होते. हे पाहून आकाशही विचार करत असे की तोही सौदी अरेबियाला जाईल, भरपूर पैसे कमवेल आणि स्वतःचे सुंदर घर बांधेल. या स्वप्नांमध्ये रमलेल्या आकाशने सौदी अरेबियाला जाण्यासाठी अनेक एजंटशी संपर्क साधला. काही दिवसाने एका एजंटने त्याला फोन केला आणि सांगितले की सौदी अरेबियात पिझ्झा कंपनीसाठी डिलिव्हरी बॉयची गरज आहे. आकाशने लगेच होकार दिला. आवश्यक ती कागदपत्र तयार करण्यासाठी त्याने आपल्या वडिलांकडून पैसे घेतले आणि एजंटला दिले. ठरलेल्या दिवशी त्याने फ्लाईट पकडली आणि सौदी अरेबियाला गेला. आकाशला त्या पत्त्यावर जायचं होतं आणि ज्याच्याकडून त्याला भेटायचं होतं त्या सर्व गोष्टी आधीच त्याला समजावून सांगितल्या गेल्या होत्या. तो सौदी अरेबियाला पोहोचल्यावर थेट त्या कंपनीत पोहोचतो आणि तिथे मॅनेजरला भेटतो. मॅनेजरशी बोलतो. मॅनेजर म्हणतो, हो, काही हरकत नाही, मला ही रिक्वायरमेंट होती आणि तू इथे आला आहेस ते ठीक आहे. मॅनेजर त्याला काम कसं करायचं ते सर्व समजावून सांगतो आणि विचारतो, तुला हे काम जमेल का? आकाश म्हणतो, हो, मी काम करण्यासाठीच आलो आहे. त्यानंतर त्याला डिलिव्हरीसाठी लागणारे किट्स आणि एक बाईक दिली जाते. सगळ्यांना आपापलं सामान देऊन डिलिव्हरीसाठी पाठवलं जातं. आकाश काही वेळ तिथेच बसून सगळं पाहत असतो. त्याच दरम्यान हवामान खराब व्हायला लागते. शेवटी मॅनेजर आकाशला जवळ बोलावतो आणि म्हणतो, आकाश, इकडे ये, हवामान खूपच खराब होतंय, म्हणून लवकर हा पिझ्झा एका महिलेला पोहोचवून ये. हा पत्ता आहे, तिथे पोहोच. आकाश तो पिझ्झा घेतो, बाईकवर बसतो आणि निघतो. काही वेळानंतर तो दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो. घरासमोर थांबतो आणि डोरबेल वाजवतो. काही वेळाने दरवाजा उघडतो. तो पाहतो की समोर एक खूपच सुंदर महिला उभी आहे. ती इतकी सुंदर होती की आकाशची नजर तिला पाहून हटतच नव्हती. ती महिला आपला हात पुढे करते पिझ्झासाठी. त्यावेळी आकाशला भान येते की त्याला तो पिझ्झा तिला द्यायचा आहे. तो पिझ्झा तिच्या हातात देतो. ती महिला पिझ्झा घेऊन आत जायला लागते तेवढ्यात तिचं लक्ष बाहेर जातं. ती पाहते की बाहेर हवामान खूपच खराब आहे. हलकासा पाऊस सुरू आहे आणि पिझ्झा डिलिव्हर करायला आलेला आकाश पूर्णपणे भिजलेला आहे. ती महिला त्याला पैसे द्यायला लागते. तेवढ्यात अचानक वीज कडाडते. आवाज इतका मोठा असतो की ती महिला घाबरते. घाबरून ती आकाशच्या जवळ पळत येते आणि त्याला घट्ट मिठी मारते. आकाशला काही कळेनासं होतं की ती महिला एवढी का घाबरली, की ती मुद्दाम माझ्याजवळ आली. पण त्याला तिच्या जवळ येणं खूप आवडलं. थोडा वेळ ती महिला त्याच्याशी चिटकून राहते. नंतर तिला समजतं की ती अजून पैसे देत आहे. ती त्याला काही जास्त पैसे आणि टिप देते. तेव्हा आकाश म्हणतो, मॅडम, तुम्ही खूप जास्त पैसे दिलेत. ती महिला म्हणते, काही हरकत नाही, आता हे घेऊन जा. आकाश थेट आपल्या कंपनीत परततो. तिथे पोचल्यावर जेवण करतो आणि जेवणानंतर आपल्या रूमवर जातो. रूमवर जाऊन तो रात्री झोपायचा प्रयत्न करतो, पण त्याला झोप लागत नाही. त्याच्या डोळ्यासमोर सतत तेच दृश्य फिरत राहते. जसं त्याने त्या महिलेला पहिल्यांदा पाहिले होते, तिची सुंदरता पाहिली होती आणि जशी ती महिला अचानक त्याच्या बाहुपाशात आली होती. तो सगळा प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर फिरत राहतो. त्याला असं वाटत राहते की ती महिला अजूनही त्याच्या जवळ आहे, त्याच्या शेजारीच आहे. हे सगळं आठवत राहून त्याला रात्रभर झोप येत नाही. तो पूर्ण रात्र जागा राहतो. साधारण पहाटे 3च्या सुमारास त्याला थोडीशी झोप लागते. 1-1.5 तासाने तो उठतो, फ्रेश होतो आणि पुन्हा आपल्या कंपनीत कामावर जातो. पुढच्या दिवशी तो सतत विचार करत असतो की काश त्या महिलेकडून पुन्हा ऑर्डर आली असती
आणि पुन्हा त्याला तिच्या घरी जाण्याची संधी मिळाली असती. पण 2-3 दिवस त्याच्या मनात असलेल्या त्या महिलेकडून काहीही ऑर्डर येत नाही. त्यामुळे तो खूप अस्वस्थ होतो आणि तिच्याबद्दलच विचार करत राहतो. जेव्हा तो रात्री झोपायला जातो, तेव्हा त्याच्या मनात सतत तिचाच विचार चालू असतो. त्याच्या डोक्यात फक्त त्या महिलेचे चित्र फिरत राहते आणि तिच्या सौंदर्याने तो मोहून जातो. 4-5 दिवसांनी साधारण दुपारी 3च्या सुमारास पुन्हा त्या महिलेकडून ऑर्डर येते. मॅनेजर म्हणतो की दुसऱ्या कोणालाही पाठवायची नाही, ही डिलिव्हरी तुलाच करायची आहे, असं सांगून मॅनेजर हसतो. आकाश पिझ्झा घेऊन त्या घराकडे निघतो. त्या दिवशी हवामान खूप गरम असते. बाहेर उन्हाचा चटका असतो. आकाश घामाने निथळलेला असतो. तो त्या घराजवळ पोहोचतो आणि डोरबेल वाजवतो. दरवाजा उघडल्यावर ती महिला त्याला आत घेते आणि बेड आणि सोफ्यावर बसायला सांगते. तो बसतो आणि ती किचनमध्ये जाऊन त्याच्यासाठी पाणी घेऊन येते. बाहेरच्या उन्हामुळे आकाश खूपच थकलेला असतो. तो एक गटागट पाणी पिऊन टाकतो आणि नंतर अजून एक ग्लास पाणी पितो. त्यानंतर तो घराभोवती नजर फिरवतो. त्याला त्या घरात इतर कोणीही दिसत नाही. तो विचार करतो की इथे ती महिला एकटीच राहते का? त्याचे अस्वस्थ होणे पाहून ती महिला हसत त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, तुला वाटतंय ना, या घरात बाकी कोणीच नाही? या घरात जे पुरुष किंवा इतर लोक आहेत ते कामावर गेले आहेत. ते सगळे रात्री किंवा संध्याकाळीच घरी येतात. ती म्हणते, मी इथे एकटीच राहते. हे ऐकून दोघं थोडा वेळ गप्पा मारतात. नंतर ती पैसे देते आणि आकाश तिथून निघून आपल्या कंपनीत परततो. तिथे जाऊन इतर डिलिव्हरीचे काम पूर्ण करतो. संध्याकाळी जेव्हा तो झोपायला जातो तेव्हा पुन्हा तिचे चित्र त्याच्या मनात आणि डोक्यात फिरत राहते. तो विचार करत राहतो, ती महिला किती सुंदर आहे. तिच्या घरात इतर कोणी दिसत नाही. तिने जे सांगितले ते खरं होते की खोटं? त्याच्या मनात विचार येतो की पुढच्या वेळी जर संधी मिळाली तर तिच्याशी बऱ्याच गोष्टी बोलू, तिच्याविषयी विचारू आणि तिचे मन जाणून घेईन. काही दिवस तिच्याकडून कोणतीही ऑर्डर येत नाही. पण 3-4 दिवसांनी पुन्हा संध्याकाळी तिची ऑर्डर येते. मॅनेजर आकाशला बोलावतो आणि म्हणतो, तिच्या ऑर्डरवर तुझेच नाव सांगितले आहे. ती म्हणाली की दुसऱ्या कोणालाही न पाठवता तुलाच पाठवा. काहीतरी गडबड तर नाही ना? इथे सौदी आहे आणि जर काही चुकीचं घडलं तर इथे शिक्षा खूप कठोर आहे. लक्षात ठेव, काही चुकीचं करू नकोस. आकाश उत्तर देतो, नाही सर, काहीच असं नाही आहे. माझे वर्तन नेहमी व्यवस्थित असतं. मी वेळेवर ऑर्डर पोहोचवतो आणि कदाचित हेच त्या मॅडमला आवडते. बाकी आमच्यात काहीच नाही आहे. हे ऐकून मॅनेजर शांत होतो आणि आकाश पिझ्झा घेऊन त्या घराकडे निघतो. तो तिच्या घरी पोहोचतो. डोरबेल वाजवतो आणि ती महिला दरवाजा उघडून त्याला आत बोलावते. तिला आत बसायला सांगते आणि पाणी आणून देते. तो म्हणतो, पिझ्झा देऊन मी कंपनीत जाईन आणि जेवण करेन. ती म्हणते, इथेच माझ्यासोबत जेव, काही हरकत नाही. हा पिझ्झा दोघं मिळून खाऊया, नाहीतर उद्या खराब होईल. ती किचनमध्ये जाऊन प्लेट घेऊन येते आणि पिझ्झा दोघांमध्ये वाटते. नंतर ती फ्रीजमधून 2 कोल्ड्रिंक्स आणते आणि एक त्याला देते. दोघे एकत्र पिझ्झा आणि कोल्ड्रिंक्स घेतात. खाण्यादरम्यान ती आकाशला विचारते, तुझ्या कुटुंबात कोण कोण आहे? तुम्ही कसे राहता? आकाश तिला सगळं सांगतो, आपल्या गावाबद्दल, कुटुंबाबद्दल. आकाश तिला विचारतो, तुझ्या कुटुंबाबद्दल सांगशील का? ती हसून म्हणते, मी याबद्दल दुसऱ्या दिवशी सविस्तर सांगेन. त्यानंतर ती पैसे देते आणि आकाश तिथून निघून जातो. जाताना ती त्याला आपला फोन नंबर देते. त्या दिवसापासून दोघं फोनवर एकमेकांशी बोलायला लागतात. तासनतास बोलतात, एकमेकांबद्दल जाणून घेतात. हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलायला लागतं. ती महिला एकटी राहत असल्यामुळे जेव्हा तिचे मन लागत नसे तेव्हा ती आकाशला बोलवायची. आकाश तिच्या घरी यायचा आणि दोघं खूप वेळ गप्पा मारायचे. काही दिवसांनंतर आकाशला तिच्याबद्दल इतकं प्रेम होऊ लागते की एके दिवशी तो तिचा हात धरतो आणि तिला जवळ घेऊन प्रेम करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ती त्याला दूर करते आणि म्हणते, मलाही तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुला खूप मानते. पण हे सगळं करण्याआधी मी तुला काही सांगू इच्छिते. हे ऐकल्यानंतर तुला जर योग्य वाटलं तरच मी तुझ्यासोबत राहीन, नाहीतर तू मला सोडून जाऊ शकतोस. आकाश विचारतो, अशी काय गोष्ट आहे? मला सांग. तेव्हा ती तिच्या आयुष्याची पूर्ण कहाणी सांगायला लागते. ती म्हणते, मी एका खूप गरीब कुटुंबातून आले आहे. माझे आईवडील एका मोठ्या माणसाच्या घरी काम करायचे. वडील अपार्टमेंटमध्ये चौकीदार होते आणि आई त्या इमारतीतील काही घरांमध्ये स्वयंपाक आणि भांडी घासायची. त्यांनीच कष्ट करून आम्हा सगळ्या बहिणींना वाढवले. आमच्या शेजारी एक खूप श्रीमंत माणूस होता. त्याचा मुलगा मात्र नालायक दारुडा होता. त्याची नजर माझ्यावर पडली. मी लहानपणापासून सुंदर होते, जरी गरीब कुटुंबातून आले होते. माझ्या आईवडिलांना त्याचे वागणे माहीत होते, म्हणून त्यांनी नेहमी मला त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं. पण एके दिवशी शाळेतून घरी येताना त्याने मला किडनॅप केले. त्याचा फार्म हाऊस होता, तिथे मला नेले आणि त्याच्या 2 मित्रांसोबत माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी त्याच्या पायाशी गहाण घातले आणि म्हणाले, जर तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर कर, पण आधी माझं आयुष्य नष्ट करू नकोस, नाहीतर माझ्याशी कोणीही लग्न करणार नाही. त्याने माझे म्हणणे मान्य केले आणि माझ्यासोबत लग्न केले. लग्नानंतर आम्ही या घरात राहायला लागलो.
थोड्याच दिवसांनी तो नशेत गाडी चालवत होता आणि त्याचा अपघात झाला. त्या अपघातात तो मरण पावला. त्याचा मृत्यू माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. जरी तो व्यसनाधीन आणि वाईट प्रवृत्तीचा होता, तरी तो माझा विचार करत होता. त्याच्या वडिलांकडे प्रचंड संपत्ती होती. त्याच्या नावावरचे हे आलिशान घर आणि इतर मालमत्ता त्याने माझ्या नावावर करून दिली. त्याच्या मृत्यूनंतर मी इथे एकटीच राहायला लागले. मी एकदा माझ्या आईवडिलांकडे परत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला घरातून हकलून दिले. त्यांनी म्हटलं, तू पळून गेलीस, त्यामुळे तुझ्या इतर बहिणींचे लग्न होणार नाही. तू आमच्यापासून दूरच राहा. तेव्हापासून मी इथेच एकटी राहते. आकाश, जेव्हा मी तुला सांगितलं की इथे इतर लोक राहतात, तेव्हा ते सगळं खोटं होतं. मी एकटीच आहे. आता हे सगळं तुला सांगितलं आहे. जर तुला वाटतं की माझ्या आयुष्याचा भाग होण्यास तू तयार आहेस, तर मी तुझी होईन. जर तुला वाटलं की हे सगळं ऐकल्यानंतर मला सोडून जायचं आहे, तर तू जाऊ शकतोस. हे ऐकून आकाशच्या डोळ्यांतून अश्रू ओघळायला लागतात. तो म्हणतो, तुझ्या आयुष्यात एवढा त्रास आणि दुःख दडलेले आहे, पण त्यात तुझी काहीही चूक नाही. एवढं ऐकूनही जो माणूस तुला सोडून जाईल तो माणूसच नाही. तू नेहमी चांगले काम केले आणि तुझ्यासोबत जर इतक्या चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्यात तुझा काही दोष नाही. मी तुला स्वीकारायचे ठरवले आहे आणि तुझ्यासोबत मला राहायचे आहे. पण त्याआधी माझी एक अट आहे आणि ती तुला मान्य करावी लागेल. कारण तू सौदी अरबची आहेस, खूप सुंदर आहेस आणि सौदी अरबमध्ये लग्न झाल्यावर तेथील महिला त्यांच्या देशातून बाहेर पडू शकत नाहीत असं ऐकलं आहे. मी असं होऊ देऊ इच्छित नाही. मला माझ्या आईवडिलांची सेवा करायची आहे आणि तुझ्यासोबतही राहायची आहे. म्हणून मी जेव्हा सौदी अरबहून माझ्या घरी माझ्या आईवडिलांकडे जाईन, तेव्हा तू मला विरोध करणार नाहीस. शिवाय मी माझ्या आईवडिलांना इथे आणून आपल्यासोबत ठेवायचे ठरवले, तरीही तू विरोध करणार नाहीस. हे ऐकून ती हसू लागते आणि म्हणते, मी का विरोध करीन? उलट मला तर हवं आहे की आपल्या घरावर कोणत्या तरी मोठ्यांचा, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद असावा. मला हसता खेळता परिवार हवा आहे. तू तुझ्या आईवडिलांना इथे घेऊन ये. मी त्यांना माझ्या आईवडिलांसारखंच मानेल. आपण सगळे आनंदाने राहू. जर तुला वाटलं की आपल्या गावी जाऊन राहायचं आहे, तर मी तिथेही जाईन. मला कुठलाही त्रास नाही, कुठलीच अडचण नाही. तू जसं ठरवशील तसंच मी राहायला तयार आहे. तिचे हे उत्तर ऐकून आकाशच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. ते पाहून ती त्याचे अश्रू पुसते आणि म्हणते, रडायची गरज नाही. त्यानंतर दोघं एकमेकांना मिठी मारतात. पुढच्या दिवशी ते सौदी अरबच्या न्यायालयात जाऊन लग्न करतात. लग्नानंतर आकाशला सौदी अरबचे नागरिकत्व मिळते आणि दोघं पती पत्नी म्हणून एकत्र राहायला लागतात. अधूनमधून आकाश त्याच्या आईवडिलांना तिथे बोलावतो. ते 2-3 महिने तिथे आनंदाने राहतात आणि नंतर भारतात परततात. काही काळानंतर त्यांच्या आयुष्यात एक मुलगा जन्माला येतो आणि वर्षभरातच एक मुलगी होते. जेव्हा त्यांचे कुटुंब पूर्ण होते, तेव्हा त्या महिलेला, जिचे आयुष्य पूर्वी उद्ध्वस्त झाले होते, नवे आयुष्य मिळते. दोघं पती पत्नी आनंदाने आपले जीवन व्यतीत करायला लागतात. मित्रांनो, ही होती एका सौदी अरबच्या महिलेची खरी कथा, जिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते, पण एका भारतीय तरुणाने तिचे आयुष्य पुन्हा उभारले. आज दोघंही खूप सुखी आहेत आणि आनंदाने जीवन जगत आहेत. या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही कथा सांगण्याचा उद्देश कोणालाही दुखावण्याचा नाही, तर तुम्हाला या कथांमधून काहीतरी शिकता यावं आणि ते तुमच्या जीवनात लागू करता यावं हा आहे. पुढच्या व्हिडिओत नव्या विषयासह भेटू. तोपर्यंत धन्यवाद.